सानू, हळूच विषयाला हात घाल. हो, आणि जरा प्रेमाने, कारण काही झालं तरी आपल्याला इथून पैसे घेऊन जायचे. बेबू, घटस्फोटाबद्दल तुझ्या लक्षात आहे ना? हे बघ, आई बाबा जर पैशासाठी नाही म्हणाले ना, सरळ सांगून टाक, पैसे द्या, नाहीतर सानूला घटस्फोट देतो. ते माझं ठरले. तू? आई, मी काय म्हणते, काय? बाबांचा पगार व्यवस्थित येतोय ना? हो का? काही नाही, ते मध्ये 2-3 महिने पगार आलाच नव्हता ना, म्हणून विचारलं. का ग? म्हणजे कशामुळे विचारतेस तू हे? काही नाही ग, असंच रंग, कलर्स. मी म्हणत होते की घराला कलर करून घ्या. घर आता थोडं जुनं वाटायला लागलं ना, तर बाबांना सांगून जरा घराला मस्त कलर वगैरे करून घे. आपलं घर कसं छान दिसायला हवं ना. अरे वा सानू, तू या घराला आपलं घर म्हणतीयस आज. वा, छान छान. मला जेवायचं झालं का? बाबा, मी करते ना तयारी, तुम्ही बसा बसा बसा. या या सासरे, या या, बसा या. मी करते तयारी. अरे वा, मालती, आज सूर्य काय पश्चिमेकडे उगवला की काय? बस. सावकाश घ्या. हो. बाबा, बेबू, तुम्ही सुरू करा. अरे वा, आज सासऱ्यांबरोबर जेवणाचा योग आलाय. सानू, तू पण बस ना. अगं नाही, राहू दे ताई, मी तुझ्या बरोबर नंतर बसेन ना जेवायला. तुम्ही सुरुवात करा ना. बाबा, मला थोडं बोलायचं होतं. काय? वाटलंच, विनाकारण तुम्ही दोघं इथे आले नसणार ह्याची खात्रीच होती मला. सानू, अगं बोल बिंदास, तुझेच आई वडील इथे. सानू, कशाबद्दल बोलतोय कार्तिक? बाबा, आम्ही ना थोडे अडचणीत आहोत. आम्हाला पैशांची गरज आहे. कार्तिकला ना कंपनीच्या कामासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत. आणि बाबा, तसंही तुम्ही मला देणं लागतातच ना. करेक्ट. आम्ही काय देणं लागतो ताई तुझं? अहो बाबा, दीदीच्या लग्नात तुम्ही एवढा खर्च केलात, जमीन विकली, गुंडाकडून कर्ज घेतलं. दीपूसाठी पण नेहमी काही ना काहीतरी करतच असता ना. तसं माझ्यासाठी काहीच नाही केलं तुम्ही. ताई, विनाकारण नको ते विषय काढून जर वाद घालणार असशील ना, तर मी आत्ताच सांगते, तोंड बंद ठेव. अहो सासूबाई, तुमची मुलगी आणि तुमचा मोठा जावई अडचणीत आहेत म्हणून मदत मागतोय. हो ना आई, बघ ना, कुठे माझ्या लग्नात तुम्ही काही खर्च केलाय? सगळं आम्ही आमचंच करून घेतलं ना. पाठवणीच्या वेळेला सुद्धा तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाहीये. मग आता हे सगळे मिळून मला माझ्या हक्काचे पैसे हवेत ना. कमीत कमी 10 लाख तरी द्या. 10 लाख? सानू, अगं कुठून आणणार होता मी 10 लाख रुपये? आधीच एकानंतर एक अडचणी सुरू आहेत.
तर त्या साळगावकरचे पैसे द्यायचेत म्हणून बाबांनी हे घर गहाण ठेवलंय. त्याचा मोठेपणा म्हणून त्यांनी त्या पैशांना हात सुद्धा लावलेला नाहीये. आपण त्या पैशाला कोणालाही हात लावता येणार नाहीये, आता सांगून ठेवते. सासरे अहो काय डबल ढोल केतो तुम्ही. त्या गुंडाचे पैसे देण्यासाठी स्वतःचं घर गहाण ठेवलं. पण हा चांगला जावई आज अडचणीत आहे, मदत मागतोय, तर त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीयेत? नाहीयेत माझ्याकडं. हो, मग तुमच्या मुलीसोबत मी संसार नाही करू शकत. मी तिला घटस्फोट देतो. सांभाळत बसा 2-2 घटस्फोटित मुलींना. तुम्ही दोघांनी मिळून आधीच काय कमी गोंधळ घातले. जा, जे करायचं ते करा. पण कार्तिक, फक्त इतकंच लक्षात ठेव, माझ्या शलाकाबद्दल पुन्हा जर असं काही बोललास तर तुम्हा दोघांनाही या घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही मी. बाबा, तुम्ही काय धमकी देताय का आम्हाला? मला जे काय समजायचं ते समजा. मालती, या मुलीची हाव ना आयुष्यात कधीही कमी होणार नाहीये. काही करा हिच्यासाठी, मी अशीच वागणार आहे. जा, तिला दे, कपाटाची चावी दे, घेऊन जाणार सगळे पैसे. कधी नव्हे ते येतेस आणि आई वडिलांना त्रास देतेस. बघ, तुझ्यामुळे बाबा ताटावरून उठून गेलेत. एक सांगू का, मी तुला 1 रुपया सुद्धा देणार नाहीये. तुला कळतंय का आपल्या घरात काय चाललंय ते? उद्या शलाकाची कोर्टात केस आहे आणि त्या काळजीत आहेत बाबा, समजतंय? आणि तू जे कार्तिक, तू जेवून घे. नाही, भरलंय माझं पोट. चला. काय तुझा बाप डेंजर आहे ग. हा, तुला घटस्फोट देतो असं म्हटलं तरी काही फरक पडला नाही. अरे, एक वेळ लोखंडाची वस्तू तुटेल पण तुझा बाप तुटत नाही. आता काय करायचं? एक काम कर, आईच्या हातापाया पड तुझ्या आणि पैसे माग आणि तिला सांग 1 महिन्यात परत देतो म्हणून. बेबू, नाही, आता काही झालं ना तरी बाबा ते पैसे नाही देणार. तुला काय नवऱ्याची पडली की नाही ग? सोड ना, आपण दुसरीकडून कुठून तरी पैशांची व्यवस्था करू. आता किडन्या वेगळ्या लागतील आपल्याला. बडबड बंद कर तुझी आणि चल. सासूबाई, एक विचारायचंय. आता काय राहिलं? राहिलं वगैरे काही नाही. तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही हे जे काही घर गहाण ठेवलंय ते नेमकं कोणाकडे ठेवलंय? काहीतरी अनमोल पतपेढी वगैरे म्हणत होते, पण मला काही माहिती नाही तेवढं. सासऱ्यांना जेवायला घाला, नाहीतर. हो, सासरे, तुम्ही घर गहाण ठेवून ठेवून कुठे ठेवलत? माझ्याच ओळखीच्या माणसांकडे. अनमोल पतपेढीवाले माझे एकदम खास आहेत. सासरे, आता बघाच हा कार्तिक साळगावकर तुमचा कसा गेम करतो. चला.
सॉरी सॉरी मॅडम, मला थोडा उशीर झाला. थोडा अर्धा तास झाला थांबले मी इथे. मॅडम 2 ऑर्डर डिलिव्हर करायच्या होत्या. मी निघतच होतो पण सॉरी मॅडम, खरंच सॉरी. दादा 2 इथे पण द्या. आजची रिकव्हरी कशी झाली? झालीच नाही, दिलेच नाही पैसे. कणीस येईपर्यंत मी 2 डिलिव्हरी करून येऊ? तुमची ड्युटी संपली नाहीये का अजून? आजचं टार्गेट पूर्ण नाही झालंय मॅडम, पूर्ण करावं लागेल. 2च डिलिव्हरी आहेत, मी जाऊन पटकन. तुम्ही पहिल्यासारखा वेळच देत नाहीयेत मला. सॉरी मॅडम, कणीस येईपर्यंत मी परत येईन, प्रॉमिस. ठीक आहे, मी घड्याळ लावते. आलोच. दीदी, कन्व्हिन्यन विरुद्धचा खटला उद्यापासून सुरू होणार आहे. हो, मी वकिलांकडे जाऊन येतोय. त्याच्या आधी पण याच्यावर सही कर. बाबा तो नयन कानविंदे सुटणार तर नाही ना? कायदा आणि न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या नराधमाला शिक्षा होणार म्हणजे होणारच. येतो मी जाऊन वकिलांकडे. हो, लवकर या. हो हो. दीदी, नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. दीदी, हे बघ, आता तुला खंबीर व्हायला हवंय. हा, असं ताण घेऊन नाही चालणार बाळा. हा, आई बरोबर आहे सगळं, पण उद्या तो नयन कानविंदे त्याचे ते आई वडील माझ्या डोळ्यासमोर येणार आणि आई त्यांना पाहिलं ना की मला सगळं आठवतं ग. पण हीच तर परीक्षा आहे ना दीदी. त्यांना शिक्षा व्हायला हवी आहे ना. मग आणि दीदी, तुला त्या दिवशी बाबा जे म्हणाले ना ते लक्षात ठेव. ते उद्या कोर्टात काहीही बोलतील, काहीही आरोप करतील, पण तू घाबरू नकोस. तू सगळं खरं आणि स्पष्टपणे बोल. हे बघ, आम्हाला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे, पण तुला आता खंबीर व्हायला हवं.
काय चांगलं काय वाईट हे माझ्यापेक्षा तू जास्त जाणतोस. मला शक्ती दे. दीदी, आज खटल्याची पहिली तारीख आहे. कसं आहे, मी तुला आधी सांगितलंय तरी पुन्हा सांगतो, कोर्टात काहीही झालं तरी घाबरायचं नाही. सगळ्यांना निडरपणे सामोरी जा. दीदी, मला बँकेत जायला लागणार आहे, त्यामुळे मला कोर्टात येता नाही येणार. पण काही लागलं ना तर तू मला फोन कर आणि संध्याकाळी भेटूच आपण. हो, मी आलेच, ओढणी घेऊन येते. वकील येणार आहेत, त्यामुळे कागदपत्र घेऊन येतो. दीपू, ऐक ना, संध्याकाळी येताना 1/2 किलो पेढे घेऊन येशील का? हो, कशासाठी? अगं, आपली दीदी म्हणजे गरीब गाय. मला वाटलं होतं ना ती कोर्ट कचेरी वगैरेला तयारच होणार नाही, पण आज बघ ना, स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी ती उभी राहिली आहे. देवाने ऐकलं ग दीपू माझं. संध्याकाळी ना पेढे ठेवते त्याच्या पुढे. घेऊन ये तेवढ्या. दीदी, तुला आठवतंय मी शाळेत असताना माझं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं? घाबरून राहायचे, ती मुलं त्रास देतील म्हणून कितीतरी महिने गप्प बसून होते. पण तुझ्या हे सगळं लक्षात आलं, माझा त्रास लक्षात आला आणि तू सरळ गेलीस प्रिन्सिपलकडे आणि त्यांची कंप्लेंट केलीस आणि त्या मुलांना योग्य ती शिक्षा मिळाली. तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस आठवते? तू मला असं म्हणाली होतीस की आपला जो त्रास आहे ना तो त्या वेळेला बोलून दाखवायचा, योग्य वेळी बोलून दाखवायचा. कारण एकदा वेळ निघून गेली ना की मग तुम्ही कितीही ओरडून सांगा, कोणीही तुमचं काहीही ऐकत नाही. आता मला तुला फक्त इतकंच सांगायचंय की फायनली कानविंदेंना शिक्षा होणार आहे आणि त्यासाठी तू सगळं खरं खरं ठामपणे न घाबरता कोर्टात सांग, ठीक आहे? चला, निघायची वेळ झाली. हो, निघूया. दीदी, निघालात? दीदी, ऑल द बेस्ट. काही मदत लागली ना तर प्लीज सांग. दीदी, मी तर म्हणते आज रोकटोक सगळं बोलून टाक कोर्टामध्ये. बाबांची तत्व वगैरे याचा काही विचार करू नकोस. कारण ना त्यांची तत्व वेळेनुसार बदलत राहतात. ताई, आता नको ना हे सगळं, प्लीज. दीपू, प्लीज. तू तर काही बोलूच नकोस. दीदी माझी पण बहीण आहे. बेबू, तू पण समजव ना दीदीला. आता तू बोलतेस तर मी सांगतो. ते कानविंदे फॅमिली आहे ना, ते एक नंबरची डेंजर फॅमिली आहे. म्हणजे तू जर त्यांच्यासारखीच नालायक झालीस ना तर केस जिंकशील. दीदी, वकील जे म्हणतील ते आपण ऐकायचं. हा, बाकी सल्ले कुणाकडून घ्यायचे हे तुला व्यवस्थित कळत असेल. हो, मी काय म्हणते, आपल्याला उशीर होतोय, निघायचं का आपण? मी पण बॅग घेऊन येते. मला इथे कशाला बोलवलेस तू? हा, कोणी ऐकतंय का माझं? उगाच आपलं. चल निघूया. बेबू, पैसे हवेत ना तुला? तर बाबांचं मन जिंकून चांगला जावई हो. त्यांना पण वाटायला हवं की तुला त्यांची काळजी आहे. मी खाली रिक्षा थांबवतो, तुम्ही या मागावून. ऑल द बेस्ट सासरे.